नवी सांगवीतील समतानगरमधील 36 वर्षीय रोहित भोर या तरुणाचा औंध येथील एम्स हॉस्पिटलमध्ये डेंग्यू आजाराने मृत्यू झालाय। तो 12 दिवस मृत्यूशी झुंज देत होता। रोहितचे लहान भाऊ विनीत भोर म्हणाले की समतानगर गल्ली नंबर 2 च्या पाठीमागे ढोरे फार्म हाऊसच्या जवळच एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम चालू केले। त्या खाजगी जागेत पाण्याची फार मोठे डबके तयार झालेत। त्यामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। अशा साठलेल्या पाण्यातच डासाची उत्पत्ती होत आहे। याचा त्रास CME कॉलनीतील व समतानगर मधील नागरिकांना होत आहे। याचा पालिकेने गांभीर्याने विचार करावा आणि अजून कोणालाही त्रास होणार नाही व मृत्यूला सामोरे जाऊ लागू नये याची पालिकेने दक्षता घ्यावी असे विनीत भोर यांनी यावेळी सांगितले। यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की पालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात फवारणी करून साठलेल्या डबक्यातील पाणी काढण्यासाठी खाजगी व्यावसायिकाला नोटीस पाठवून परिसर स्वच्छ ठेवण्याची ताकीद द्यावी। डेंग्यू आजाराची जनजागृती आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन व गर्दीच्या ठिकाणी पालिकेने करावी असे अण्णा जोगदंड यांनी म्हटलंय। या बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। गेल्या अनेक दिवसापासून निमोनिया आणि डेंग्यू या आजाराने पिंपरी चिंचवडमध्ये थैमान घातले आहे आणि अशातच नवी सांगवीतील समतानगरमधील तरुण 36 वर्षीय रोहित भोर याचं नुकतंच निधन झालं आहे। गेले 10 दिवस मृत्यूशी झुंज देत होता एम्स या हॉस्पिटलमध्ये, परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे। याचं कारण तेवढंच आहे की समतानगरच्या मागच्या बाजूला ढोरे फार्म आहे आणि तिथं खाजगी बिल्डरचं काम चालू आहे। भलं मोठं तळं साठलेलं आहे आणि त्या तळावामध्ये आणि गवत आलेलं आहे आणि एवढं त्याचं डासाची उत्पत्ती झाली आहे आणि पालिकेला वारंवार सांगूनसुद्धा पालिका त्यात लक्ष देत नाही। तर पालिकेने त्यात लक्ष घालावे, त्यांना नोटीस द्यावी आणि त्यात फवारणी करावी की जेणेकरून यापुढे होणाऱ्या ज्या दुर्घटना आहेत अशा त्या होणार नाहीत। एवढंच मला सांगायचं आहे आणि हे गंभीर बाब आहे, हे गांभीर्याने पालिकेने घेतलं पाहिजे आणि तिथं फवारणी करूनच नाही तर सगळ्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा पालिकेने यावरती आपला केलं पाहिजे। नोटीस देऊन जे डबके साठलेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे।